श्री गुरुचरित्राचे पारायण करतायत तर या गोष्टी लक्षात ठेवा. श्री गुरुचरित्राचे वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असे करावे. उरकण्याच्या दृष्टीने उच्चारभ्रष्टता होऊन देऊ नये. चित्ताक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे. वाचनासाठी नेहमी ठराविक वेळ, ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव यात बदल होऊन देऊ नये. वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुखच बसावे. वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये. वाचन नेहमी सुचिरभूतपणानेच करावे. पावित्र्याचे ध्यान राखावे. गुरुचरित्र ग्रंथातील तत्वज्ञान हे स्वात्मानुभव, आत्मज्ञान व आत्मसाक्षात्कार होण्यास पोषक आहे. शेवटी ते म्हणतात ना, उद्धरेत आत्मनात्मानम. हेच खरे. आपलीच बरी वाईट कृत्ये आपल्याला तारतात किंवा मारतात हेच तत्व या ग्रंथात पुन्हा पुन्हा पटवून दिले आहे. आणि म्हणूनच सत्कर्म करावे असे आवर्जून सांगितले आहे. याचे कारण असे की हेच सत्कर्म तुम्हाला भवसागर तारून जाण्यास सहाय्य करते. गुरुचरित्र सप्ताह पारायणाच्या 5व्या दिवशी 36व्या अध्यायापासून 38व्या अध्यायापर्यंत वाचायचे असते. गुरुचरित्र ग्रंथाच्या 36व्या अध्यायात परान्न दोष व धर्माचरण समजावून सांगितलेले आहे. या 36व्या अध्यायाच्या नित्य पठणाने चुकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते. गुरुचरित्र ग्रंथाच्या 37व्या अध्यायात गृहस्थ आश्रमाचा आचार धर्म सांगितला आहे. या 37व्या अध्यायाच्या नित्य पठणाने मूढ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मा प्राप्ती होते. श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या 38व्या अध्यायात श्री गुरूंनी भक्ताची कशी लाज राखली याबद्दल सांगितले आहे. या 38व्या अध्यायाच्या नित्य पठणाने निंदा करणारे शरण येतात आणि श्री अन्नपूर्णा माता नित्य प्रसन्न राहते. अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.